Good morning, guys. Thank you for all of you for join in my class. So now we are going to practicing of all tenses, all sentence using all helping verb and verb. This name is right. So please pay attention and follow these tricks and tips. So now we are starting. Start करू? Do I write a letter? संदीप. Do I write a letter? मी पत्र लिहितो का? मी पत्र लिहितो का? Yes, I write letter. Yes, I write letter. हो, मी पत्र लिहितो. हो, मी पत्र लिहितो. Don't I write letter? Don't I write letter? मी पत्र लिहित नाही का? मी पत्र लिहित नाही का? No, I don't write letter. No, I don't write letter. नाही, मी पत्र लिहित नाही. नाही, मी पत्र लिहित नाही. No, I write letter. No, I write letter. नाही, मी पत्र लिहितो. नाही, मी पत्र लिहितो. Does she write letter? Does she write letter? ती पत्र लिहिते का? ती पत्र लिहिते का? Yes, she writes letter. Yes, she write letter. Yes, she writes letter. Yes, she write letter. Writes. Writes letter. हो, ती पत्र लिहिते. हो, ती पत्र लिहिते. Doesn't she write letter? Doesn't she write letter? ती पत्र लिहित नाही का? ती पत्र लिहित नाही का? No, she doesn't write letter. No, she doesn't write a letter. नाही, ती पत्र लिहित नाही. नाही, ती पत्र लिहित नाही. No, she writes letter. No, she writes letter. नाही, ती पत्र लिहिते. नाही, ती पत्र लिहिते. सिंपल पास्ट टेन्स. Simple past. Did you write letter? Did you write a letter? तू पत्र लिहिले का? तू पत्र लिहिले का? Yes, I wrote letter. Yes, I wrote letter. हो, मी पत्र लिहिले. हो, मी पत्र लिहिले. Didn't you write letter? Didn't you write letter? तू पत्र लिहिले नाही का? तू पत्र लिहिले नाही का? No, I didn't write letter. No, I didn't write letter. नाही, मी पत्र लिहिले नाही. नाही, मी पत्र लिहिले नाही. No, I wrote letter. No, I wrote letter. नाही, मी पत्र लिहिले. नाही, मी पत्र लिहिले. सिंपल फ्युचर टेन्स. Simple future. विल यू राईट लेटर? Will you write letter? तू पत्र लिहिशील का? तू पत्र लिहिशील का? येस, आय विल राईट लेटर. Yes, I will write letter. हो, मी पत्र लिहील. हो, मी पत्र लिहील. वोंट यू राईट लेटर? Won't you write letter? तू पत्र लिहिणार नाही का? तू पत्र लिहिणार नाही का? नो, आय वोंट राईट लेटर. No, I won't write letter. नाही, मी पत्र लिहिणार नाही. नाही, मी पत्र लिहिणार नाही. नो, आय विल राईट लेटर. No, I will write a letter. नाही, मी पत्र लिहील. नाही, मी पत्र लिहील. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. आर यू रायटिंग लेटर? Are you writing letter? तू पत्र लिहित आहे का? तो पत्र लिहित आहे का? येस, आय एम रायटिंग लेटर. Yes, I am writing a letter. हो, मी पत्र लिहित आहे. हो, मी पत्र लिहित आहे. आरंट यू रायटिंग लेटर? Aren't you writing letter? तू पत्र लिहित नाही आहे का? तू पत्र लिहित नाही आहे का? नो, आय एमंट रायटिंग लेटर. No, I am writing letter. नाही, मी पत्र लिहित नाही आहे. नाही, मी पत्र लिहित नाही. नो, आय एम रायटिंग लेटर. No, I am writing letter. नाही, मी पत्र लिहित आहे. नाही, मी पत्र लिहित आहे. इज संदीप रायटिंग लेटर? Is Sandeep writing letter? संदीप पत्र लिहित आहे का? संदीप पत्र लिहित आहे का? येस, संदीप इज रायटिंग लेटर. Yes, Sandeep is writing a letter. इज इट संदीप रायटिंग लेटर? Isn't Sandeep writing a letter? संदीप पत्र लिहित नाही आहे का? संदीप पत्र लिहित नाही आहे का? नो, संदीप इजंट रायटिंग लेटर. No, Sandeep isn't writing letter. नाही, संदीप पत्र लिहित नाही. Sandeep पत्र लिहित नाही. नो, संदीप इज रायटिंग लेटर. No, Sandeep is writing a letter. नाही, संदीप पत्र लिहित आहे. नाही, संदीप पत्र लिहित आहे. ऑज संदीप रायटिंग लेटर? आज संदीप writing letter. संदीप पत्र लिहित होता का? संदीप पत्र लिहित होता का? येस, संदीप ऑज रायटिंग लेटर येस्टरडे. Yes, Sandeep was writing a letter yesterday. हो, संदीप काल पत्र लिहित होता. No, Sandeep काल पत्र लिहित होता. इजंट संदीप रायटिंग लेटर येस्टरडे? Isn't Sandeep writing letter yesterday? संदीप काल पत्र लिहित नव्हता का? संदीप काल पत्र लिहित नव्हता का? नो, संदीप वॉजंट रायटिंग लेटर येस्टरडे. No, Sandeep wasn't writing letter yesterday. नाही, संदीप काल पत्र लिहित नव्हता. नाही, संदीप काल पत्र लिहित नव्हता. नो, संदीप वॉज रायटिंग लेटर येस्टरडे. No, Sandeep was writing letter yesterday. नाही, संदीप काल पत्र लिहित होता. नाही, संदीप काल पत्र लिहित होता. वर यू रायटिंग लेटर येस्टरडे? Were you writing letter yesterday? तू काल पत्र लिहित होता का? तू काल पत्र लिहित होता का? येस, आय वॉज रायटिंग लेटर येस्टरडे. Yes, I was writing letter yesterday. विल यू बी रायटिंग लेटर टुमारो? Will you be writing a letter tomorrow? तू उद्या पत्र लिहित असशील का? तू उद्या पत्र लिहित असेल का? येस, आय विल बी रायटिंग लेटर टुमारो. Yes, I will be writing letter tomorrow. हो, मी उद्या पत्र लिहित असेल. हो, मी उद्या पत्र लिहित असेल. वोंट यू बी रायटिंग लेटर टुमारो? Won't you be writing letter tomorrow? तू उद्या पत्र लिहित नसशील का? तू उद्या पत्र लिहित नसेल का? नो, आय वोंट बी रायटिंग लेटर टुमारो. No, I won't be writing letter tomorrow. नाही, मी उद्या पत्र लिहित नसेल. नाही, मी उद्या पत्र लिहित नसेल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. Present perfect tense. हॅव यू रिटर्न लेटर? Have you written a letter? तू पत्र लिहिलेले आहे का? तू पत्र लिहिलेले आहे का? येस, आय हॅव रिटर्न लेटर. Yes, I have written letter. हो, मी पत्र लिहिले आहे. हो, मी पत्र लिहिले आहे. हॅवंट यू रिटर्न लेटर? Haven't you written letter? तू पत्र लिहिलेले नाही का? तू पत्र लिहिलेले नाही का? नो, आय हॅवंट रिटर्न लेटर. No, I haven't written letter. नाही, मी पत्र लिहिले नाही. नाही, मी पत्र लिहिलेले नाही. नो, आय हॅव रिटर्न लेटर. No, I have written letter. नाही, मी पत्र लिहिलेले आहे. नाही, मी पत्र लिहिलेले आहे. हॅज ही रिटर्न लेटर? Have you written letter? त्याने पत्र लिहिलेले आहे का? कोणी पत्र लिहिलेले आहे का? येस, ही हॅज रिटर्न लेटर. Yes, he has written a letter. हो, त्याने पत्र लिहिले आहे. हो, त्याने पत्र लिहिलेले
लिहिलेली आहे. हॅजंट ही रिटन लेटर? हॅजंट ही रिटन लेटर? त्याने पत्र लिहिले नाही का? त्यांनी पत्र लिहिले नाही का? नो ही हॅजंट रिटन लेटर. नो ही हॅजंट रिटन लेटर. नाही त्यांनी पत्र लिहिले नाही. नाही त्यांनी पत्र लिहिले नाही. हॅड दे रिटन लेटर? हॅड द रिटन लेटर? त्यांनी पत्र लिहिले होते का? त्यांनी पत्र लिहिले होते का? नो दे हॅडंट रिटन लेटर. नो दे हॅडंट रिटन लेटर. नाही त्यांनी पत्र लिहिले नव्हते. नाही त्यांनी पत्र लिहिले नव्हते. यस दे हॅड रिटन लेटर. येस दे हॅड रिटन लेटर. हो त्यांनी पत्र लिहिले होते. हो त्यांनी पत्र लिहिले होते. हॅडंट दे रिटन लेटर? हॅडंट दे रिटन लेटर? त्यांनी पत्र लिहिले नव्हते का? त्यांनी पत्र लिहिले नव्हते का? नो दे हॅडंट रिटन लेटर. नो दे हॅडंट रिटन लेटर. नाही त्यांनी पत्र लिहिले नव्हते. नाही त्यांनी पत्र लिहिले नव्हते. विल दे हॅव रिटन लेटर? विल दे हॅव रिटन लेटर? त्यांनी पत्र लिहिले असेल का? त्यांनी पत्र लिहिलेले असेल का? येस दे विल हॅव रिटन अ लेटर. येस दे विल हॅव रिटन लेटर. हो त्यांनी पत्र लिहिलेले असेल. हो त्यांनी पत्र लिहिलेले असेल. वोंट हॅव दे रिटन लेटर? नॉट हॅव रिटन लेटर? त्यांनी पत्र लिहिलेले नसेल का? त्यांनी पत्र लिहिलेले नसेल का? नो दे विल हॅव नॉट रिटन अ लेटर. नो दे विल हॅव नॉट रिटन लेटर? नाही त्यांनी पत्र लिहिलेले नसेल. नाही त्यांनी पत्र लिहिलेले नसेल. नो दे विल हॅव रिटन लेटर. नो दे विल हॅव रिटन लेटर? नाही त्यांनी पत्र लिहिलेले असेल. नाही त्यांनी पत्र लिहिलेले असेल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. परफेक्ट कंटिन्यू टेन्स. हॅव यू बीन रायटिंग लेटर? हॅव यू बीन रायटिंग लेटर? तू पत्र लिहित आलेला आहे का? तू पत्र लिहित आलेला आहे का? येस आय हॅव बीन रायटिंग लेटर सिन्स 2 days. येस आय हॅव बीन रायटिंग लेटर सिन्स 2 days. हो मी 2 दिवसापासून पत्र लिहित आलेलो आहे. हो मी 2 दिवसांपासून पत्र लिहित आलेलो आहे. हॅवंट यू बी रायटिंग लेटर सिन्स 3 days? हॅवंट यू बी रायटिंग लेटर सिन्स 3 days? हॅवंट यू बीन रायटिंग लेटर सिन्स 2 days? हॅवंट यू बी रायटिंग लेटर सिन्स 2 days? तू 2 दिवसापासून पत्र लिहित आलेला नाही आहे का? तू 2 दिवसापासून पत्र लिहित आलेला आहे का? नो आय हॅवंट बीन रायटिंग लेटर सिन्स 2 days. नो आय हॅवंट बीन रायटिंग लेटर सिन्स 2 days. नाही मी 2 दिवसापासून पत्र लिहित आलेलो नाही. नाही मी 2 दिवसापासून पत्र लिहित आलेलो नाही. हॅज शी बी रायटिंग लेटर? हॅज शी बी रायटिंग लेटर? ती पत्र लिहित आलेली आहे का? ती पत्र लिहित आलेली आहे का? येस शी हॅज बीन रायटिंग लेटर. येस शी हॅज बीन रायटिंग लेटर? हो ती पत्र लिहित आलेली आहे. हो ती पत्र लिहित आलेली आहे. नो शी हॅजंट बीन रायटिंग लेटर. नो शी हॅजंट बीन रायटिंग लेटर? नाही ती पत्र लिहित आलेली नाही आहे. नाही ती पत्र लिहित आलेली नाही. हॅड शी बी रायटिंग लेटर? हॅज शी बी रायटिंग लेटर? ती पत्र लिहित आलेली होती का? ती पत्र लिहित आलेली होती का? नो शी हॅडंट बीन रायटिंग लेटर. नो शी हॅजंट बीन रायटिंग लेटर? नाही ती पत्र लिहित आलेली नव्हती. नाही ती पत्र लिहित आलेली नव्हती. नो शी हॅड बीन रायटिंग लेटर. नो शी हॅज बीन रायटिंग लेटर? नाही ती पत्र लिहित आलेली होती. नाही ती पत्र लिहित आलेली होती. ओके नाव वी आर गोइंग टू फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. इट इज लास्ट टेन्स ऑफ अवर ग्रामर. ओके सो स्टार्ट. विल यू बी हॅव रायटिंग लेटर? Will you be have writing letter? विल यू हॅव बीन रायटिंग लेटर? Will you Have. have been writing letter? तू पत्र लिहिलेले असेल का? लिहित आलेला असेल का? तू पत्र लिहित आलेला असशील का? येस आय विल हॅव बीन रायटिंग लेटर. Yes, I will have been writing letter. हो मी पत्र लिहित आलेलो असेल. हो मी पत्र लिहित आलेला असेल. हॅवंट यू बी रायटिंग लेटर? Haven't you been writing letter? तू पत्र लिहित आलेला नसशील का? तू पत्र लिहित आलेला नसेल का? नो आय वॉन्ट हॅव बीन रायटिंग लेटर. No, I won't have been writing letter. नाही मी पत्र लिहित आलेलो नसेल. नाही मी पत्र लिहित आलेलो नसेल. नो आय विल हॅव बीन रायटिंग लेटर. No, I will have been writing letter. नाही मी पत्र लिहित आलेलो असेल. नाही मी पत्र लिहित आलेलो असेल. थँक्यू. तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सर्व ग्रामटिकली लाईक जे 12 टेन्सेस असते ते कवर केलेले आहे, ज्यामध्ये आपण सर्व टेन्सचा प्रत्येकी 1 हेल्पिंग वर्डसोबत यूज कसा होतो ते पाहिलेलं आहे. त्यासोबत अफर्मेटिव्ह क्वेश्चन, अफर्मेटिव्ह ॲन्सर, पॉझिटिव्ह ॲन्सर, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ॲन्सर, निगेटिव्ह क्वेश्चन अँड निगेटिव्ह ॲन्सर हे 5ही ट्रिक्स पाहिलेले आहेत. बट यामध्ये आपण कोणताही WH फॅमिली अँड ऑल्सो डिफरंट ऑब्जेक्ट यूज केलेले नाही आहे. ओन्ली सिम्पल लँग्वेजमध्ये हे कवर केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थितपणे समजून जाईल. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सर्व त्यामध्ये WH फॅमिलीचा कसा यूज होतो ते पाहणार आहोत. धन्यवाद. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड जॉईन अवर चॅनल. We will be definitely improve your communication and English language. Thank you so much.